दंडवत प्रणाम. मानभाव न्यूज टुडे मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दंडवत बाबा. वाट कैवल्याची या कार्यक्रमाअंतर्गत मानभाव पंथातील संत महंत आणि आचार्य यांचे जीवनचरित्र आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न करत आहोत त्या अंतर्गत आज वाट कैवल्याची भाग 2 ची शूटिंग होणार आहे. परमपूज्य पट्टाधीश महंत प्रातस्मरणीय विश्वनाथ बाबा कपाटे मनसड यांची आज शूटिंग होणार आहे. त्या शूटिंग करिता आज आपण येथे आलेलो आहोत. तर त्यांची शूटिंग बघण्याकरिता हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला सुद्धा नक्की काहीतरी शिकायला भेटेल. दंडवत. दंडवत प्रणाम बाबा. आपण आता कार्यक्रमातला पहिला जो राऊंड आहे त्याकडे वळूया. व्यक्तिगत जीवन. या अंतर्गत आपल्याला आपल्या दर्शकांना आपल्या लहानपणापासूनच जे काही आपण ज्या प्रकारे सांगू इच्छिता त्या प्रकारे आपण झालेली वाटचाल सांगू. दंडवत. सर्वप्रथम मी आपल्याला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसारणाच्या दृष्टिकोनातून आपण जे पाऊल अवलंबिलं आणि त्यावर जे मार्गक्रमण करत आहात याबद्दल आपणास मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. असं कोणीतरी म्हटलेलं आहे, थोडं महात्मे होऊन गेले चरित्र त्याचे पहा जरा. त्यांच्यासारखे आपण व्हावे आणि त्यांच्यासारखे आपण होण्यासाठी आपल्याला त्याच्या चरित्राकडे वळावं लागेल आणि ते आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करावा लागेल. त्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आपल्यासोबत इतरांनाही ती मिळावी या दृष्टिकोनातून आपण अवलंबिलेला हा जो उपक्रम आहे ह्या उपक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आणि आपण म्हटलं की एखाद्या व्यक्तीचं चरित्र, कारण चरित्रातून माणूस घडतो आणि त्याचं चरित्र जर त्याच्या इतरांना उपयोगी येत असेल, त्याच्या जीवनाला एक प्रेरणादायी ठरते, मार्गदर्शन त्याच्यामुळे मिळत असेल आणि त्या पूर्वीच्या ज्या घटना आहेत ते जो घटनाक्रम आहे तो कालखंड आहे, त्या कालखंडाशी आता वर्तमान परिस्थितीमध्ये ज्या अनेक झालेल्या घडामोडी आहेत या संदर्भातील एक चांगलीशी माहिती समाजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातूनही आपला हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आणि योग्य आहे असं. खूप धन्यवाद बाबा. तर बंधूंनो, तसा माझा जन्म एका खेडेगावात झाला. छोटंसं गाव आहे, 25-30 ते 40 घरं गावात असतील आणि त्यामुळे माझं शिक्षणही आहे ते शिक्षणही खेड्यातूनच आणि बाहेर जाऊ. माझे वडील धर्माजी बोरकर, माझं पूर्वीचं नाव सुखदेव बोरकर. सुखदेव बोरकर. तर स्पष्ट सांगायला हरकत नाही, मी एका दलित कुटुंबात माझा जन्म झाला आणि दलित कुटुंबात जन्म झाल्यानंतर मला बाकीच्या लोकांमध्ये वावरत असताना काही गोष्टीची जाणीव पण गुरु व्हायला. जवळच मांडवा नावाचं गाव आहे, तिसऱ्या वर्गापर्यंत शिकलो. 4 ते 7व्या वर्गापर्यंत, हो 7वी पर्यंत मी जवळी म्हणून एक गाव आहे, 7 किलोमीटर आमच्या गावापासून, 7 ते 8 किलोमीटर. तिथं रोज जाणं करायचं. तेव्हाचे रस्ते कसे, पायदळ जायचं, खेड्यावरचे रस्ते काढायचो. त्या काळात तसं हो सडका नव्हत्या आता सारख्या, तरी त्यावेळेस जायचं. तिथे मात्र एक मजेदार प्रसंग झाला. 7व्या वर्गात असेल. 7व्या वर्गात असताना घरी आमच्याकडे एक धार्मिक वातावरण होतं आणि या धार्मिक वातावरणामध्ये मोठ्या प्रवचनाचं किंवा मार्ग मिळावायचे थोडे लोक यायचे. पंथीय गावातील तरी मंडळी पंथी होती. पोथीपान चालायचं गावात, चातुर्मास व्हायची आणि माझ्या वडिलांकडेच त्यावेळी एक केशव कपाटे म्हणून चांगले नावाजलेले अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे महात्मा होते. त्याच्याकडून पोथी लावली. पोथी लावल्यानंतर आमचं राहणं खाली होतं. पोथीचा कार्यक्रम वरती चालायचा, माडीवर वरती.
मला इच्छा झाली आपण ऐकावं. 4-5 वर्गात असेल मी गेलो. गेल्यानंतर पहिला प्रश्न त्यांनी केला, तुम्ही उपदेश घेतला का? म्हटलं नाही. मला कुठे ऐकता येणार नाही. खाली जाऊ, खाली उतरलो. मी म्हटलं उपदेश घ्यायचा म्हणत यांच्याकडून नाही घ्यायचा. ठरलं की यांच्याकडून नाही घ्यायचा. आता उपदेश घ्यायचा ना आपण कोणाकडून तरी घ्यायचं. पण यांनी माझा अपमान केला. त्यावेळीची समज कोणावाड्यांची लहानपण हो नाही घ्यायचं यांच्याकडून. खाली उतरलो पण आतुरता होती काहीतरी ऐकलं पाहिजे. वरती पण त्यांनी पायऱ्यांना खाली बसायचं त्यांना दिसणार नाही असं आणि ऐकायचं. आणि ती आतुरता निर्माण झाली की आपण काहीतरी याच्यात शिकलं पाहिजे, उपदेश घेतला पाहिजे. आणि त्यानंतर आमच्या त्या गावामध्ये आता बरं पाहिजे कैवल्यवासी अभयराज बाबा त्यांचा मंदिर आणि आश्रम रघुवीर नगर दिल्लीला होतं. आणि त्यांचा राबता म्हणजे येणं जाणं या परिसरामध्ये होतं. धर्मप्रचाराचं चांगलं कार्य होतं. ते गावी आले. आणि गावी आल्यानंतर त्यांनी म्हटलं म्हणजे प्रबोधन करत असताना मलाही वाटलं आपण आता उपदेश घेतला. म्हटलं बाबांना उपदेश घ्यायचा आहे. माझा एक छोटा भाऊ होता कृष्ण बोरकर. तो ते भाऊ घेतला ते मी पण घेणार. आम्ही दोन्ही भावांनी त्यांच्याकडे उपदेश घेतला. आणि उपदेश घेतल्यानंतर मग एक थोडं वाढायला लागलं. म्हणजे अभ्यासाची आवड निर्माण व्हायला लागली. त्या काळात एक महत्त्वाची गोष्ट शिकली. माझा जन्म तसा 3 मार्च 54 1954 माझा जन्म झाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं नागपूरला 1956 साली. आणि त्यानंतर त्यांची एक वेगळी चळवळ सुरू झाली. धर्मांतर केल्यानंतर जे काही कबीरपंथी होते, रामानंदपंथी होते काही लोक काय, आणि त्यात आम्ही मानवपंथी होतो. काही लोकांनी असं दडपण केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी एवढं मोठं केलं, खूप मोठं कार्य केलं. हा सर्व समाज बौद्ध धर्मीय झाला गेला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. त्यांचे प्रयत्न सुरू झाले. मानवपंथीचे काही कमीच लोक होते. कमी लोक जिथं मानवपंथी होते अशा लोकांना ते म्हणायला लागले की एवढं केलं तुम्हाला मानवपंथी सोडून दिलं पाहिजे. ते देवधर्म सोडले पाहिजे, ते गोटे सोडले पाहिजेत. तो बुरसटलेला कमीच लोक होते. कमी लोक जिथं मानवपंथी होते अशा लोकांना ते म्हणायला लागले की एवढं केलं तुम्हाला मानवपंथी सोडून दिलं पाहिजे. ते देवधर्म सोडले पाहिजे, ते गोटे सोडले पाहिजेत. तो बुरसटलेला पंथ सोडला पाहिजे. आणि हा हिंदू धर्मच वाईट आहे ज्यांनी आपल्याला अशा प्रकारची वर्तणूक अशा प्रकारे ते मार्गदर्शन करायचे. पण मानव पंथाच्या विचारांची एक गुणगाठ, त्याचे संस्कार आमच्या कुटुंबावर माझ्या वडिलांवर येते. माझ्या वडिलांनी एक खंबीरपणे उभे राहिले. ते होणार नाही. कारण आता तुम्ही जे सांगताय, ज्या सुधारणा झाल्या म्हणताय, याचा संपूर्ण श्रेय आमच्या श्री चक्रधर स्वामींना आहे. चक्रधर स्वामींनी जे केलेले जे सामाजिक कार्य आहे त्याची तुम्हाला जाणीव नाही, त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणताय. आणि ते त्यासाठी आम्ही तुमच्यापेक्षा काकणवर आमचं जे आचरण आहे 27 लाखात तुमच्यापेक्षा काही झालं तर आमचं सरस म्हणून आम्ही सोडणार नाही. त्यामुळे काय झालं त्यांच्यामध्ये आणि या मानवपंथीय लोकांमध्ये ते दुरावा निर्माण झाला. कारण त्यांनी दडपण टाकायचं आणि दडपणाला बाध्य व्हायचं नाही, आहार गेलो नाही. त्यामुळे त्यांचा एक वेगळा त्रास सुरू झाला. त्यांची ती वेगळी चळवळ. मग आपला पंथ, आपला धर्म टिकवण्यासाठी आपल्याला काही करणं आवश्यक होतं. त्यामुळे मग माझ्या वडिलांच्या पुढाकाराने एक फार मोठं संमेलन घेण्यात आलं, ज्याला अनेक लोकांनी सहकार्य केलं. आणि मानव पंथामध्ये जे काही
इतर लोकही आहेत बौद्ध व्यतिरिक्त, त्या सर्वांच्या सहकार्यानं एक फार मोठं संमेलन गावाजवळ जवळी म्हणून गाव आहे तुम्हाला शिक्षण गाव. आपलं गाव कोणतं? माझं गाव सोमनाळा. सोमनाळा जिल्हा जिल्हा नागपूर. नागपूर जिल्हा सोमनाळा गाव. सोमनाळा गाव उमरेडच्या जवळ आहे. उमरेड जवळच्या जवळ. तर तिथे एक संमेलन घेण्यात आलं आणि त्या संमेलनामध्ये या जे मानवपंथीय लोक होते, जे उपदेशी होते, त्यांना धडे देण्यासाठी एक चांगलं संमेलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि तो धीर देण्यात आला की आपल्याला मानवपंथी सोडायची काहीही गरज नाही, आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांचं जे आपल्यावर केलेला अन्याय आहे, अत्याचार आहे एक प्रकारचा, गावाचे गावं रोखले गेले, त्यांना पाणी द्यायचं नाही, त्यांना सामाजिक याच्यामध्ये त्यांना मिसळून घ्यायचं नाही, सामाजिक बहिष्कार एक प्रकारचा सामाजिक बहिष्कार काळ होता त्या काळामध्ये बौद्ध धर्मियांकडून एक प्रकारचा आहे. आणि दुसरा त्रास असा, हे दलित आहेत म्हणून इतर लोकांकडून तो एक त्रास, उच्चवर्गीयांकडून तो एक वेगळा त्रास, मानवपंथीयांमध्ये असा काही वर्ग होता थोडा त्रास देणारा. आणि त्या काळात परिस्थिती त्यावेळची तशी असेल ज्याच्यातून ते आपण कुठे विचाराचा पुढाकार नाही घेऊ शकत. आपण या पिढीत कुठे विचारही करू शकत नाही, तो काळ बाबांनी पाहिलाय. तर त्यावेळेस तर तो सारा काळ आणि त्याचे परिणाम माझ्या मनावर आणि विचारांवर आणि विचारांवर झाल्यानंतर मी 8, 9 आणि 10 3 वर्ग तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे विवापूरला आलो. विवापूरला आल्यानंतर त्या ठिकाणी शेखर शिंदे म्हणून अभ्यासग्रस्त होते, त्यांना पोथी लिहायचा खूप छंद होता, म्हणजे लिपीमध्ये पोथी लिहायची. मला थोडी आवड होती आणि त्यांची मुलगी होती, ती माझी पेक्षा लहान, तिला 15 अध्याय पाठ. मला वाटलं मला काय येत नाही, ती म्हणे तुला पण येईल. आणि तेव्हा माझ्याकडून 15 अध्याय त्यांनी करून घेतला आणि शाळेमध्ये जेव्हा स्पर्धा चालायच्या त्यात मला 15 अध्याय म्हणायला असते. त्यावेळी ती एक आवड. अशा प्रकारे तिथं शिक्षण घेतलं 10व्या वर्गापर्यंत आणि परत मी नागपूरला आलो. आणि नागपूरला पुढच्या शिक्षणासाठी नागपूरला आल्यानंतर आता ते भालदारपुराचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे बालाजी बोरफुटे यांची चाळ होती, अशी रूम होत्या पाठीमागे. तर ते किरायाने घेऊन त्यावेळचे राबू मेश्राम म्हणजे आताचे डॉक्टर आर.बी. मेश्राम काही आदिवासी झाले, तर त्यांनी एक हॉस्टेल काढलं मंदिरच्या पाठीमागेच भाग. त्या हॉस्टेलमध्ये मग मी राहायला प्री पार्ट 1. त्यावेळेस 10वी नंतर फ्री होतं. आता जसं 11वी 12वी आहे त्यावेळेस कसं तर फ्री होतं. म्हणजे 1971-72ची गोष्ट. म्हणजे जवळजवळ 1970ला वगैरे आपलं 10वी 71-72 हो. तर तिथं राहिलो 2 वर्ष. ते सुद्धा एक चांगले संशोधक, अभ्यासक आणि त्यांचं आता मानव परमार्थज्ञ मंदिर म्हणून नाव लौकिक आहे. तर ती संस्था, तर त्यांच्या संपर्कात आलो. 2 वर्ष त्यांच्या संपर्कात जवळजवळ आल्यामुळं त्यांच्याही विचाराचा माझ्या मनात परिणाम झाला. त्यांचं हे जा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होतीच, पण माहूरला आली. माहूरला 4 वेळा जायचे वर्षातून. आणि माहूरला जात असताना त्यांना तिथल्या एक विरक्त तपस्वी अशा मंगल बाबाची त्यांची भेट झाली, ओळख झाली आणि त्यांच्याही जीवनाचा परिणाम त्या व्यक्तींवर झाला. आणि मग इथं आल्यानंतर आमच्या चर्चेमध्ये ते तेव्हा सांगायचे की असं असं आहे, ते असे आहेत बाबा, तसे आहेत. मलाही वाटायला लागला म्हणजे आणि मग सेकंड इयरला असेल की त्याला आपण पार्ट 1 म्हणतो, 3 नंतर पार्ट 1. ते मग सोडून त्यांच्या भेटीला गेलो. भेटीला गेल्यानंतर त्या बाबांच्या त्यांनी अवलोकन केलं, पाहिलं. आणि आता माझी तब्येत बरी नाही, ठीक आहे, 4 दिवस राहून जाणार आमच्याकडे. मी त्यांच्याकडे राहिलो, ही बाकीची गोष्टी बनायची. आणि एक काम आहे म्हणून, आता ते किल्ल्याचं स्थान आहे, किल्ला नाही का, म्हणजे विशेष स्थळ त्याचं व्यवस्थापन त्यांच्याकडे त्यावेळेस.
तपस्वी होते. ते स्थान आधी जे शिखर संस्थान आहे त्यांच्याकडे होतं, पण यांच्या तपस्येमुळे याच्यामुळे तिथल्या महंतांनी यांच्याकडे ते राहून दिलं, म्हणून त्याचं व्यवस्थापन यांच्याकडे. पूजा पाठ बाकीचं तेव्हा फार लोक राहायचं नाही, तसं जंगलातच लागतो खाली. तो काळी आताच आपल्याला जायला वगैरे इतकं हा. आहे, त्यात त्यावेळेसचा काळ तो वेगळा होता. 72 गोष्ट. आणि मला म्हणे तुला तिथं राहायचं. आणि जोपर्यंत मी बोलवत नाही आश्रमात, त्यांनी आश्रम बांधलेला होता खाली, देवदेशीच्या खाली त्याचा आश्रम आहे मंगळवारचा, तिथं मी मला राहायला मिळालं. मंगल आश्रम म्हणून आहे. मंगल आश्रम म्हणजे म्हणे तुला तिथं राहायचं आहे, 7 दिवस राहायचं. किती दिवस राहायचं हे मी आता सांगणार नाही, जेव्हा बोलवल्याशिवाय यायचं नाही. तुला फक्त एक टायमाला डब्बा येईल जेवायचा, एक माणूस डबा घेऊन येईल. आरती झाल्यानंतर ते किती वेळ खायचं काय करायचं तूच ठरव. ते विहीर होतीच खाली, तिथलं पाणी आणायचं, छोटीशी झोपडी होती तिथं राहायचं. खूपच भीती वाटली तर मी आतमध्ये जायचं नाही, आतमध्ये जायचं नाही. छोटीशी, आता थोडं मोठं बांधलेलं आहे, छोटीशी होती ते स्थान. अच्छा वरती थोडंसं एका बाजूला जायचं नाही तिथं. एक त्यावेळेसचा काळ म्हणा काय म्हणा आपल्याला वाटलेलं म्हणतात ना बाबा राहायचं. राहिलो काही दिवस. नंतर माझ्या वडिलांना काय कळलं, त्यांना सांगितलं नव्हतं की जातोय. माझी उडी बाग घ्यायसाठी आहे माहूरला. म्हणजे तुला चला ते आता काय ठेवले वगैरे बाकीचं नाही लागलं. बाबांनी समजून सांगितलं ते त्यांना, म्हणजे जा फक्त भेटायला या, त्याच्याशिवाय जास्त बोलू नका. तेवढंच बोलले. म्हटलं ठीक आहे. आणि मग ते निघून गेले. नंतर काही दिवसांनी बाबांनी मला बोलवून घेतलं. तिथले जे काही अनुभव आहेत ते न सांगण्यासारखे आहेत. ते जे मिळाले स्थानच आहे, पण स्थानाजवळ सगळं घेऊन घेतलं त्या ठिकाणी राहणं. हो. आणि ते जंगलामध्ये एकट्याने राहायचं, म्हणजे साक्षात कुठेतरी हो. परमेश्वराच्या तर ते करून घेतलं. म्हणजे मग आता असं करूया आपण, आणि माझ्यासोबत चल. आणि मग त्यांच्यासोबत मी नागपूरकडे आलो. नागपूर आल्यानंतर नागपूरच्या आल्यावर बऱ्याच लोकांकडे बाबांच्या सोबत मला जाता आलं. त्या काळामध्ये डॉक्टर त्यावेळेचे ॲडव्होकेट के आर शिंदे, आपल्या बी बी शिंदे, के आर शिंदे, त्यावेळेस के आर शिंदे कोण द्यायचे, पण त्या बाबांच्या संपर्कात आलेले लोक ते दाती म्हणून होते, त्यांच्याकडे बाबांचा मुक्काम असायचा. हे सर्व लोक तिथे भेटायला यायचे. हे आताचे डॉक्टर राघव मिश्रा ते बाबांना भेटायला यायचे. तेवढं मोठे माणसं बाबांना भेटायला यायचे. मला तर खूप कुतूहल वाटायचं की जो माणूस अंगठा लावतो त्याला एवढे लोक भेटायला येतात. आणि मग मी तिथं राहिलो. म्हणजे मला आता परत नेऊन सोडलं, त्याला परत नेऊन सोडलं. मग आजूबाजूला जेव्हा चौकशी करी तेव्हा ते लोक तिथले लोक सांगायचे की या बाबांना आधी महारोग होता, आणि महारोग जाऊन त्याचे बोट सुद्धा आता चांगले झाले, आणि त्याचे नख मला काढायला लागले. म्हणजे त्याचे बोट केलेलेही लोकांनी पाहिले, आणि बोट आलेलेही लोकांनी पाहिले. ती तपस्या आम्ही त्या ठिकाणी केली. जेव्हा वाघ वगैरे जायचे तिथं असायचे, लोकांसाठी रस्ता बंद, त्या किल्ल्यामध्ये वाघीण व्याली तर यांचं मात्र त्यांना येणं सुरूच असायचं असं लोक सांगायचे. इतका प्रभावशाली ते व्यक्तिमत्व होतं. आणि मी मग तिथं काही दिवस राहायला लागलो. आणि थोड्या अल्पावधीमध्येच बाबांची प्रकृती बिघडली. आणि प्रकृती बिघडल्यानंतर बाबा सरले. मी असतानाच योगायोग चांगला होता की तो शेवटचा विधी सुद्धा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. आणि त्यांनी मरणाआधी एक ट्रस्टी करून ठेवलेली होती. त्या ट्रस्टीमध्ये ॲडव्होकेट बी बी शिंदे, ॲडव्होकेट के आर शिंदे, डॉक्टर हे आर बी मेश्राम, आमचे गुरुवर्य परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अभिराज बाबा, हा अनेक लोक त्यामध्ये समाविष्ट होते. मग त्यांनी म्हणे व आता व्यवस्थापनासाठी दुसरी व्यक्ती आमच्याजवळ आता आली नाही, आम्हाला वाटतं की तुम्ही इथं राहा आणि त्याचं व्यवस्थापन करावं. तेव्हा यायचे जायचे, असं काही खूप धार्मिक प्रबोधन तिथं होत नसलं तरी त्यांच्या प्रभाव इतका होता की लोक त्यांना भेटायला थोडे यायचे. त्यामुळे मग मी तिथं काही दिवस राहिला. आणि मग ट्रस्टीनेही जवळजवळ काम ते माझ्यावर सोपवलं. चळवळीचा डॉक्टर मिश्रांनी त्यांच्यासोबत राहिल्यामुळे काही चळवळीचे बीज माझ्या डोक्यात होतेच.
तिथं असताना मी त्यांना म्हटलं की जगुबाई महाराजांचं इथं स्थान आहे, पण इथं चक्रधर जयंती होत नाही, आपण इथं चक्रधर जयंती करू. आणि मग उपसरपंच होते केशव कपाटे म्हणून दिलं आपल्या पंथी माहोला. तर मी ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपण सर्वांनी मिळून करू. आणि मग त्यांच्या सहकार्यानं मंगलाश्रममध्ये चक्रधर जयंतीचा कार्यक्रम सुरू केला. आणि त्या कार्यक्रमाला विसूभाऊ दाभाडे, तुमचं ते डॉक्टर अडसोड, ही जी मंडळी होती, पुन्हा साप्ताहिक चालवायचे काय नाव त्यांचं, नागपुरींचे वगैरे सोबत राहायचे ते. तर हे लोक, या लोकांना निमंत्रित केल्या गेलं आणि तो कार्यक्रम सुरू झाला. पटाणकर शास्त्रीला बोलवलं होतं, म्हणजे तिथून मग सुरुवात झाली. मग काही दिवस तो कार्यक्रम चालत राहिला. ती कार्यक्रमाची तिथं सुरुवात करून दिली आपण तिथं माहोला त्यावेळेस. आणि अशा प्रकारे काही दिवस तिथं राहत असताना, लोकांची व्यवस्था करत असताना माणूस काही चुका, काही प्रमाद असू शकतात, काही चुका आपल्याकडून नाही झाल्या असतात, अविधी घडला असेल, देवाला काही सेवा मंजूर नसेल. त्याआधी मी एकदा असं म्हटलं की मला पुढचं शिक्षण घेण्यासाठी पंथी मला जायचंही बाहेर. तर डॉक्टर मेश्राम मला असं म्हणायला लागले की तुला असं वाटतंय का की जे शिक्षण द्यायला तू बाहेर जातो आहेस ते देण्यासाठी इथले दत्तात्रय प्रभू असमर्थ आहेत असं तुला वाटतं का? या विचाराने मी सुद्धाकडे बोलतो कुठेतरी आपल्याला हो म्हटलं चला राहिलो परत काही दिवस. परंतु आपला अधिकार म्हणा किंवा आपल्या काही चुका म्हणा, काही गोष्टी म्हणा, त्या शिकण्यासाठी मी अपात्र होतो. आणि मग काही कारणावरून मला माहुरी सोडावं अशी इच्छा झाली की आपण सोडलं पाहिजे, पुढच्या शिक्षणासाठी केलं पाहिजे. वातावरण थोडंसं बिघडलं आपल्या संदर्भात, ते खरं सांगायचं म्हणजे. म्हटलं चला ती देवाची इच्छा. आणि मग आदरणीय साळकर बाबाजी यांची भेट झाली. त्यांना मग मला मुद्दे सांगितलं की मला अभ्यास करायचा आहे, पण या लोकांमध्ये लोकांना बाहेर कुठेतरी जायचं आहे. आणि म्हणून मग त्यांनी एक चिठ्ठी लिहिली सातारच्या आश्रमासाठी. तेव्हा उद्धवराज बाबा तिथं महंत म्हणून होते, उद्धवराज बाबा बीडकर. तेव्हा आधी सातारकर म्हणायचे, नंतर ते बीडकर झाले, आता परत सातारकर झाले, तर ते बीडकर म्हणायचे. तेव्हा त्यांच्या नावी चिठ्ठी दिली म्हणजे या ठिकाणी तुम्ही जा. तर लांब होतं, पण मी बाकीचं हे न करता त्याही परिस्थितीमध्ये खूप पैसे नव्हते, पण तरीही मी साताऱ्याच्या आश्रममध्ये गेलो. आणि साताऱ्याच्या आश्रममध्ये गेल्यानंतर त्यांनी मला तेव्हा मी दीक्षा घ्यायची, दीक्षा घेतली, उपदेश होता आणि थोडंसं या मोठ्या लोकांचा सहवास होता. त्यांनी ठेवून घेतलं. एक चांगलं वातावरणामध्ये साताऱ्याच्या आश्रममध्ये चांगले म्हणजे जवळजवळ 400-500 लोक त्यावेळेस, 200-300 लोक निश्चितच त्या आश्रममध्ये होते. 5 एकरमध्ये जवळजवळ तो आश्रम, साताऱ्याचा आश्रम. तिथे मग राहायला लागलो. तिथं राहायला लागल्यानंतर 1-1.5 वर्षामध्येच जे मला पाठ द्यायचे, खूप द्यायचे अभ्यासाचा, उद्धवराज बाबा त्यांची करून. आणि मग त्यांचा दवाखान्यात सुरू झालं. आणि त्या अवधीमध्ये मग नंतर मला परत गावी यावं लागलं इथे. मग इथे आल्यानंतर ते म्हटलं की इथं स्वस्त बसून काय करणार, मग स्वस्त बसण्यापेक्षा काहीतरी करायचं म्हणून मग 4 लोकांना मिळवायचं. एखादी जयंती किंवा एखादा कार्यक्रम असं उपक्रम सुरू केले त्या 1 वर्षातच जवळजवळ. आणि मग पुन्हा वाटलं काहीतरी ठोस काही केलं पाहिजे. म्हणून आमच्या गावाच्या जवळ एक झाडीमध्ये एक मसली म्हणून एक गाव आहे, चिमूरच्या जवळ.
तिथले काही कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांना म्हटलं आपल्याला इथे पोथी लावायची 15-20 दिवसासाठी. आणि त्यांनी म्हणजे बा तुम्ही सर्व करायला पाहिजे, हे सर्व व्यवस्थापन मार्गदर्शन झालं तुम्हीच करायचं, आम्ही फक्त काम करणार लोक, आम्हाला त्याचा अनुभव नाही, आम्ही हातवर देऊ. आणि मग त्या सर्वांच्या सहकार्यानं तेव्हा एक छोटंसं मंडळ होतं, स्वामी दर्शन मानव मंडळ, त्याचे छोटंसं मंडळ होतं. आणि असे छोटे मोठे कामं करत असल्यामुळं ब्रह्मपुरीला माणिक बारसांडे म्हणून होते, शिक्षक होते, पण तेही चळवळे, कार्यक्रम घ्यायचे, संमेलनं घ्यायचे, शिबिरं घ्यायचे, चळवळे माणूस. त्यांनी तिथं ब्रह्मपुरीला 1-2 शिबिरं घेतली. त्या शिबिरामध्ये सुद्धा म्हणजे मला त्यांनी उपस्थिती ठेवली. त्याचेही चांगले विचार आपल्यामध्ये रूढ झाले. मग त्यांना असं वाटलं की चला धडपड्या माणूस आहे म्हणून त्यांची एक संस्था होती मानभाव युवा विश्व, म्हणून त्यांनी मला मानभाव युवा विश्वाचा अध्यक्ष बनवून घेतलं. त्याप्रमाणे त्यांची संस्था होती, त्या संस्थेचा अध्यक्ष होतो. आणि मग तिथं मी माहुल्याच होतो, काम हे सर्व करत होते, फक्त नागरिक अध्यक्ष बनवलं म्हणा, त्या झाडं लागलं तर बोलवून काही काम करून घ्यायचे. त्या चळवळींमध्ये अशा प्रकारचे काम करत असताना त्या काळात मग ते पोथीचा कार्यक्रम आयोजित केला या लोकांच्या सर्वांच्या सहकार्यानं. तो यशस्वी पार पडला. ते आणि तसं तो एक थोडासा विरोधाचा कार्यक्रम झाल्यासारखा, कारण मी माहूरमधून निघालो, अनेकांनी आरोप प्रत्यारोप काय अनेक गोष्टी घडत असल्यामुळे विरोधही त्याच पद्धतीचा सुरू झाला. हा विरोध व्हायला लागला, पण त्या विरोधामध्येही परमेश्वराचं सहाय्य झालं, कार्यक्रम यशस्वी पार पडला. आणि त्यानंतर त्या 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे भानसुली. मग त्या भानसुलीमध्ये मला वाटते 94 ची गोष्ट असेल, 1994 ची गोष्ट असेल. तर ते अशा प्रकारचा कार्यक्रम आम्हालाही द्या. आणि मग तिथे सुद्धा एक कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि त्या आयोजनाच्या सोबतच म्हटलं हा पोथीचा आहे, शेवटचे जे 2 दिवस असतात पोथी झाल्यानंतर, इथं जसं शेवटच्या दिवशी संमेलन वगैरे झालं, तसं आम्ही त्यावेळेस विदर्भ प्रदेश मानभाव संमेलन आयोजित केलं. त्या आयोजनामध्ये आताचे खंदरकर बाबा म्हणजे त्यावेळेचे दिगंबर कारंजेकर ते वगैरे माझ्यासोबत होते. आणि स्वामी दर्शन मानव मंडळ होतं, गावातील अनेक लोक, त्या सर्वांच्या सहकार्यानं तिथे सुद्धा जवळजवळ 14-15 दिवसाचा पोथी प्रवचनाचा कार्यक्रम आणि 2 दिवसाचं शेवटचं संमेलन. त्या संमेलनामध्ये आमच्या मसलीला परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी औरंगाबादचे बाबा नागराज बाबा त्यांची सुद्धा उपस्थिती होती. आमचे उद्धवपूर येथील आदरणीय श्रद्धेय महंत श्री गोपीराज बाबा, साळकर बाबा, आताचे आपले ज्ञानबज बाबाजी, या लोकांची त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी उपस्थिती होती. अशा प्रकारे हा कार्य करत असताना ह्या अनेक लोकांचं सहकार्य आपल्याला लागते. आणि म्हणून नंतर त्यावेळी आदरणीय औरंगाबादचे बाबा त्यांनी मला एक पत्र पाठवलं की आपल्याला अखिल भारतीय मानव परिषदेमध्ये सभासद म्हणून नियुक्त करण्यात येते, आपली परवानगीचं एक पत्र पाठवण्यात यावं. त्यावेळी मी जरा वेगळ्या विचारात असल्यामुळे मी म्हटलं त्या बाकीच्या भांडणीत आपल्याला कळायचं नाही, आपलं एवढं काम करायचं. त्यावेळेस गेलो नाही आणि पत्रही दिलं नाही, फक्त सांगितलं पत्र मिळालं. पण मी दुसऱ्या एका कामात गुंतलो असल्यामुळे मी सध्याच तुमचं सभासदत्व नाही स्वीकारू शकतो. दुसरे कारण होते एक वेगळे, तुम्हाला सांगितलं की त्यावेळीची जे मनामध्ये थोडीशी अडी होतीच, तर नाही स्वीकारलं. तो काळ तसा पुढे चालत गेला. आणि त्यानंतर म्हटलं आता आपल्याला अभ्यास तर करायचा आहे. साताऱ्यावरून निघून आलो होतो, बाकीचा अभ्यास राहून गेला होता. आता पुढे काय
ह्या चळवळी ठीक आहे बाकीच्या, पण हे राहिलेलं काम आता पूर्ण कसं करायचं, अर्धवट राहिलेलं. या विचारांमध्ये, या विवंचेमध्ये राहत असताना माझे द्यायचे वडील निघून गेले. वडील निघून गेल्यानंतर घरी आमच्या थोडीफार शेती बाकीची काही होतं. ते म्हणायला लागले, चला तुमचं चालू तुम्ही सांभाळून घ्या. मलाही बोलवण्यात आलं. मलाही शेतीचा काही भाग, ते मकान त्यांनी बांधलेलं, ते मला म्हणे घ्या, हे सगळं तुमचं आहे, हो हे करून घ्या. मी म्हटलं, विचार केला, म्हणजे तिथं आज उद्या आपलं जीवन असं चाललेलं आहे, तिथं राहून तरी काय करणार आलं. म्हटलं काय करायचं आहे हे याला. मग मी काय केलं, त्याला मंदिराचा आकार दिला. जे घर बनलेलं स्लॅब त्याला मंदिराचं रूप दिलं. आणि मंदिराचं रूप देऊन म्हटलं आता आपल्याला दीक्षा घ्यायची. मग दीक्षा घ्यायची कुठल्या आश्रमात जाऊन घेण्यापेक्षा आपण, माझ्या वडिलांनी इथे एक परंपरा सुरू केली होती. दरवर्षी एखादा चांगला मोठा कार्यक्रम घ्यायचे गावात. त्यावेळी डॉक्टर मेश्राम, हे राघव मेश्राम पहिल्यांदा डॉक्टर झाले पंथातले. त्याचा भव्य सत्कार आमच्या गावातला मोठा कार्यक्रम आयोजित केला होता त्या काळात. पुन्हा पद्मनाभी बाबा कारंजेकर, म्हणजे त्या दिगंबर बाबांची जोडी, त्यांच्याही कृतीचा कार्यक्रम आमच्या गावात आयोजित केला होता. असे अनेक कार्यक्रम व्हायचे. मला वाटलं ही परंपरा खंडित होऊ नये, ती चालू राहावी. आणि यासाठी आपण दीक्षा इथेच घ्यायची, आणि जेणेकरून आता पुढचा कार्यक्रम दरवर्षी इथं होत राहील. आणि या दृष्टिकोनातून तिथं मी दीक्षा घेतली. दीक्षेचा कार्यक्रम होता. दीक्षेची गंमत सांगतो तुम्हाला. सर्वांनी मला विचारलं, पत्रिका काढली, सर्वांना काढली, मी दीक्षा कोणाकडून घेणार आहे ते कोणालाच सांगितलं नाही. स्टेजवर गोपीनाथ बाबा, ज्ञानबंद बाबा, साळकर बाबा, हे सर्व मोठी मंडळी उपस्थित. तेव्हा आमचे गुरुवर्य ज्यांनी मला महंती दिली ते श्रीधर कपाटे म्हणून होते, त्यांना महंती दिली होती विश्वनाथची, ते सुद्धा उपस्थित होते. त्यांना वाटत होतं की यानंतरची जबाबदारी यांच्याकडे सोपवून द्यावी आणि आपण मोकळे व्हावं. श्रीधर बाबा पाटील ते त्या उद्देशाने त्या कार्यक्रमाला आले. पण जोपर्यंत मी सांगितलं नाही की मला उपदेश दीक्षा कोणाकडून घ्यायची, तोपर्यंत सस्पेन्स, कोणालाही माहीत नव्हतं. आणि मग मी व्यक्ती अशी निवडली की स्टेजवर एकदम पाठीमागे बसलेली. ते ब्रह्मी येथील हंसराज दादा कपाटे, ज्यांची पोथी मी मस्तीला लावलेली होती. मी म्हटलं मी दीक्षा यांच्याकडून घेणार. सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. रोज संत मंदिरात असताना यांच्याकडून दीक्षा घेतात आणि मी त्यांच्याकडून दीक्षा घेते. आणि दीक्षा घेतल्यानंतर मग परत आपले नेहमीचे कार्यक्रम सुरूच असते. आणि कार्यक्रम सुरूच असताना त्याच 1-2 वर्षामध्ये आम्ही गंगातीरच्या प्रवासाला निघालो. गंगातीरच्या प्रवासाला निघालो असताना एक दुःखद बातमी कळली की विश्वनाथ बाबा कपाटे यांची प्रकृती अस्वस्थ आहे, तुम्ही निघून या. त्यावेळेस त्याच्यासारखी फोनची खूप व्यवस्था नव्हती, मोबाईल नव्हते, मोबाईल नव्हते. म्हणून मग ज्ञानबंद बाबांनी ते डबड्याचे पण तिथून मग तिथं फोन केला VIDला की तिथं नागपूरची गाडी आलेली आहे, तिथे सुद्धा बोटकर असतील तर त्यांना सांगा की बाबा अस्वस्थ आहे. ते मुलट मला मिळाला. नंतर त्यांना ते सोबत होते दिगंबर बाबा, म्हटलं तुमची गाडी जाऊ द्या. मग तिथून मी वापस आलो तेव्हा बाबा सांगले होते. बाबा सांगल्यानंतर मग ते सुरू झालं. त्यात ही विश्वनाथ ती महंती द्यायची होणार. मग तिथं त्या काम पाहायच्या तपस्वी कांताबाई. मग त्या कांताबाईने सांगितलं की बाबा मरताना त्याच्या आधीही 1-2 ठिकाणी
बाबा बोलून गेले की त्यानंतरची जी महती द्यायची ती यांनाच द्यायची. सुखदेव त्यावेळेस मग कपाडे जातो मी त्यांची दीक्षा घेताना त्यांना म्हणती द्यायची. तसं काही खूप त्यांचं शिष्यत्व पत्करण नव्हतं, पण त्यांची इच्छा की यांना म्हणती द्यायची. आणि मग त्यांनी तो बाबांना कळवलं. औरंगाबादचे बाबा तेव्हा कैलाशी नागराज बाबा जिवंत होते, त्यांना कळवलं. पण त्यांचा अनुभव आहे हे बाबा त्यांच्याजवळ राहत असल्यामुळे ते दिगंबर बाबा त्यांच्याजवळ राहत होते. दिगंबर त्यांची इच्छा म्हणजे माझ्याकडे काही फारसं अनुकूल नव्हतेच, पण त्यांना वाटतं त्यांना द्यायची. पण दिगंबर दादांनी स्पष्ट सांगितलं त्यावेळेस की ज्यांचं नाव या म्हणतीसाठी आधीपासून चाललेलं आहे ती म्हणती त्यालाच व्हावी, मला ती म्हणती द्यायची नाही. आणि मग सर्वांच्या सहकार्यानं बाकी लोकांनी औरंगाबादच्या बाबांना कळवलं की ती म्हणजे म्हणती चालवू शकेल अशी व्यक्ती आहे, त्यांना म्हणती व्हावी. आणि त्यानंतर त्यांनी दिगंबर बाबांनाही फोन केला की तुम्ही निघून या. त्यांची गाडी गेली होती ना. आणि दसऱ्याच्या दिवशी मी त्यांना म्हटलं की म्हणती घेत असताना त्यांना मी आदराचं स्थान आतापर्यंत जपलं मोठा भाऊ म्हणून. तसं दिगंबर दादांना आधी म्हणती नंतर मला आणि म्हणून मी एकाच आसनावर आधी त्यांना म्हणती झाली, नंतर मला म्हणती झाली. 8वा मे नागपूर तिथं म्हणती झाली. आणि ती म्हणती झाल्यानंतर म्हणजे बाबासाहेबांची दसऱ्याच्या दिवशी बरं का. त्यानंतर औरंगाबाद बाबांच्या काही दिवस संपर्कात आलो आणि मला वाटतं 1-2 वर्षातच ते बाबा पण सरले. आणि मग जी काही थोडीफार पंथाची सेवा होऊ शकत असेल अशा प्रकारचं मग काम सुरू केलं लोकांच्या सहकार्यातून याच्यातून. तेव्हा आता आपण जिथं बसलो हा योगायोगच आहे. इथे एक छोटासा आश्रम कोणत्या साली 1904 मध्ये 2004 मध्ये चला आता 2 मिनिटं. तर ती म्हणती झाली. म्हणती झाल्यानंतर परत काही दिवस तिथे राहिलो. राहिल्यानंतर ही इथे ती म्हातारी राहत होती सांगितली ती माझ्याकडे तिथं आली. तेव्हा आम्ही आता 2 जण होतो. तिथे एक छोटासा आश्रम होता इथं छोटासा त्यावेळेस पत्र्याचा. ती म्हणायला लागली की हा आश्रम तुला संकल्प करायचा आहे. ते म्हटलं बा मी तर आता तिथं राहत असतो, तुला प्रश्न होणार नाही, माझ्याकडे तुझ्याकडे काही नाही, ते काही असेल तर तुला तुम्हाला द्यायचं संकल्प करायचा. त्यावेळी ती मला ते संकल्प करू नाही म्हणत असताना. आणि त्यानंतर मला असं वाटलं की पुढे काही सांगता येत नाही, स्थिरताचं ठिकाण आहे, भरून घ्यायचं एक आश्रम. भरूनही काही पैसे मिळाले, थोडे काही इकडून तिकडून मिळाले. आणि मग त्यावर कुणाला म्हणजे असं वर्गणी न करताही आपण आता पाहतो त्या आश्रमाची बातमी केली किंवा तिथंच होतं. 8वा महिला बाबाचं वास्तव असतानाच हा आश्रम केला. हा आश्रम केला. त्यानंतर मग 8व्या महिला तिथं राहत असताना परत अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष कैवल्यवासी औरंगाबादचे बाबा ते सरल्यानंतर मग अमरावतीचे बाबा अध्यक्ष झाले. तिथून परत मला पत्र आलं की तुम्हाला अखिल भारतीय मानव परिषदेवर जे 51 लोकांची बॉडी असते फाउंडेशनची त्यावर तुम्हाला घेण्यात येत आहे. आणि मग त्यांनी तिथे सुद्धा अखिल भारतीय मानव परिषदेचा एक कार्यकारी सभासद म्हणून मला त्यांनी नियुक्त केलं. ते सुद्धा काही कामं करत असतानाच पुढच्या एक वेळेस परत त्यांनी चान्स दिला. अशा प्रकारे हे धर्मराजकाराचं जसं होईल यथाशक्ती
प्रवचनाच्या माध्यमातून, छोट्या मोठ्या प्रवचनातून, कार्यक्रमातून मी जे होईल खूप धर्माचा खूप असा गाढा अभ्यास नाही करू शकत असतो, म्हणजे होऊ शकला नाही माझा, पण कमीत कमी समोरच्या माणसाला थोडंफार आपण काही प्रबोधन करू शकू, तेवढ्यापुरतं त्याची तहान भागण्यात स्फूर्ती जरी त्यांना सहकार्य झालं तरी पुरेसं आहे. त्या पद्धतीनं या धर्मकार्याला मी वाहून घ्यायचं ठरवलं आणि अशा प्रकारे ही वाटचाल माझ्या जीवनाची इथपर्यंत आलेली आहे. आणि त्यानंतर आता या 2-4 वर्षामध्ये म्हटलं की तिथं राहण्यापेक्षा तीर्थाचं ठिकाण आहे, अनेक लोकांचा संपर्क येतो आणि म्हणून मग ते 8 मैल सोडून मी आता त्या मनसड इथं वास्तव्याला या 2-4 वर्षामध्ये आलो आहे आणि आता इथेच राहणं आहे. झाली तेवढी एक सेवा करायची. आपल्यासारख्या अनेक सद्भक्तांकडून जे काही सहकार्य मिळतं, जे प्रेम मिळतं, त्या प्रेमावर हे सर्व आता हे सर्व सुरू परमेश्वराची कृपा आहे, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद आहे, आपल्या सर्वांचं शुभचिंतन आहे आणि ते उर्वरित पुढचं जे आयुष्य आहे ते अशाच प्रकारे धर्मकार्यात व्यतीत व्हावं एवढीच एक परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो. आपण आला आणि त्या योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण आपण त्या योग्य समजला आणि आपण मला हे माझी जीवनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभारच मानतो. आभार मानायला हरकत नाही, पण आणि पुढच्या वाटचालीसाठी ही वाटचाल धर्मप्रचार आणि प्रसाराची आपल्या या तरुण मंडळांकडून एक सुव्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने चालू राहावी यासाठी त्या परब्रह्म परमेश्वरचं विनंती करतो. धन्यवाद बाबा. अतिशय सुंदर पद्धतीने आता आपण बाबाची जीवनी ऐकली आहे. दास्य मोसके परमेश्वराची वचन आहे बाबा. त्याप्रमाणे बाबा सुद्धा आपल्या दास्यातून धर्मासाठी आणि संपूर्ण मानभव पंथासाठी खूप कार्य करतात. भरपूर ठिकाणी मी बाबाचे प्रवचन आणि स्वतः माझा जे काही लहानसं आमचं मंदिर आहे किंवा आपली समिती आहे त्या कार्यक्रमाला बाबा येत असतात. त्या दरम्यान आपण जो काही बाबाचा आपला सहवास आहे त्या सहवासातून बाबाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची सुद्धा, जसं आता बाबांनी म्हटलं की माझं जास्त शिक्षण होऊ शकलं नाही किंवा पंथाबद्दल माझे जास्त काही वाचन होऊ शकलं नाही, परंतु ज्ञानानंतर कुठेतरी परमेश्वराची खरी वास्तविकता आपल्याची आहे ती जाणून येते आपल्या बोलण्यातून. आणि दास्य मोचकता ही कुठेतरी परमेश्वराने सांगितलं आहे की ज्ञानापेक्षाही जर दास्य आपलं चांगलं असलं तर तेही त्या तुलनेत असतं. या पद्धतीने खरंच बाबाची जीवनी ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या जीवनात त्याचा कुठेतरी चांगला उपयोग करून घेता येईल. परमेश्वराचं दास्य करणं आणि खास करून मला बाबा माहूरला आपण राहिला त्यावेळेस ते जे काही 12 वर्ष माहूरला विशेष करार 11 वर्ष 8व्या मैलच्या आश्रमचं व्यवस्थापन, 11 वर्ष 8व्या मैलच्या आश्रमचं अशा पद्धतीने बाबाचा प्रवास हा निरंतर सुरू आहे. आणि अशा पद्धतीने एक धडधडीचे कार्यकर्ते म्हणून बाबा कार्यक्रम घेतात, कार्यक्रमाला उपस्थिती राहतात. 56 वर्षाचं वय. आता 66 वर्ष सुरू आहे. 65 झालं आणि 66 वर्ष सुरू आहे. 54चा जन्म 66 वर्ष झालेले आहे बाबांना. 65 वर्ष पूर्ण झाले. 65 वर्ष पूर्ण झाले. आताही धर्म कार्य तडतडीने सुरू आहे. बाबांना खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाकरिता बाबांनी होकार दिला आणि आपली जीवनी आम्हाला सांगितली, इतरांपर्यंत पोहोचवली. त्याकरिता मानभव न्यूज टुडेच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी बाबाला खूप खूप आभार मानतो आणि दंडवत प्रणाम. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.